आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित "तू ही रे माझा मितवा" भाग 3. अगं चाची, गेल्या 24 तासात तुम्ही आपल्या छोटूशा प्याऱ्याशा गोलूला ओळखू शकले नाही. हा त्याच्यासाठी गुन्हाच की नाही? ती मधूकडे पाहत बोलते. मधूही तोंड पाडून सगळ्यांकडे पाहत असतो. यू मीन हा आपला गोलू मोलू माधव परांजपे आपला नमूचा चिरंजीव आहे? रोहन उत्साहात माधवचे 2 हात पकडून गोलगोल फिरवत बोलतो. हो हो मामा, माधव त्यांना थांबवत म्हणतो. तुमचा तोच तो गोलूमोलू आहे हे खरं, पण आता त्याच्यात तेवढी कॅपॅसिटी नाही राहिली की तुम्ही, रोहन मामा, मला असं गोलगोल फिरवाल आणि मी जागचा हलणारही नाही लहानपणीसारखं. तो दम खातच बोलतो. अरे, पण तू असा कसा? रोहित त्याच्या दंडाला हात लावत म्हणतो. अरे, कुणी माझ्याकडेही लक्ष द्याल का? मान्य आहे, तुमचा गोलू तुम्हाला 10 वर्षांनी भेटला असेल. पण मीही इथे 4 वर्षे नव्हते, हे कुणाला आठवत आहे का? अँजी मोठ्याने बोलते. तसं इतका वेळ सगळे त्याच्या भोवती जमा झालेले तिचेच आपले मॉम डॅड, चाचा चाची जमा होतात. ए जळके, तू फक्त 4 वर्ष यांना भेटली नव्हती, पण मी तब्बल 10 वर्षांनी त्यांना भेटत आहे. जरा माझ्याशी बोलले तर तुला का ग मिरच्या झोंबल्या? तो तिचे पोनी घातलेले केस ओढत म्हणतो. ए, केसांना हात लावायचा नाही हं. ती त्याला दरडावत म्हणते आणि आपले केस परत नीट करते. का? आता का? माझ्या गालाला आल्यापासून जी झोंबत होतीस तेव्हा? तो तिच्या परत पोनीला हात लावणार तर ती मागे सरकते, पण तिच्या मागे असलेल्या मितालीचे केस त्याच्या हातात येतात आणि तो तसंच सोडतो. कही पे निगाहे कही पे निशाना, गाणं गुणगुणगुणत शेंडफळ म्हणजेच ऋषिका एकदम माधवकडे तर एकदा मितालीकडे पाहत म्हणते. चुकीचा निशाणा लागला आहे. चुकीचा निशाणा लागला आहे माधव दादा. ती हळूच त्याच्या कानात जाऊन बोलते. अहं, मी कधीच चुकीचा निशाणा लावत नाही. तो हलकेच हसत डोळा मारत ऋषिकाला म्हणतो. त्याच वेळी मिताली त्याच्या हाताला झटका देत आत निघून जाते. कधी कळणार हिला हे? ते जाणाऱ्या पाठमोऱ्या मितालीला कडे पाहत बोलतो. अरे पोरांनो, तुमची दंगामस्ती झाली असेल तर घरात जायचं का? निदान या म्हातारीचा तरी विचार करा. बाहेरचं ऊन किती तिला त्रास देत असेल. माई आता मोठ्यानं बोलतात. ओ, सॉरी सॉरी, माझी माझी सिंड्रेला, तुला तर विसरलोच होतो मी. म्हणत मधुमाईंना आपल्या भाऊभाषात उचलतो व विलात आणतो. तर आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की रोहन व रोहितची बहीण नमिता परांजपे, जिला लाडाने नमू म्हणतात, तिचा हा मुलगा माधव परांजपे. तोही जपानमध्येच राहत होता आपल्या वडिलांबरोबर गेल्या 15 वर्षापासून. हा आपल्या मितालीच्या वयाचा. नमिता अंजलीची आत्या 10 वर्षापूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाल्या आणि तेव्हापासून त्याचे वडील व माधव भारतात आलेच नाही. तसंही त्यांच्या वडिलांचा एक भाऊशिवाय या जगात कोणच नव्हतं. पण भावाचं व त्यांचं प्रॉपर्टीवरून थोडा वादविवाद झाल्याने ते भावाशी गेले 15 वर्षापासून बोलत नव्हते. पण माधवची खूप इच्छा होती की या 2 भावांनी जुने वैर विसरून एकत्र यावे आणि खरं तर तो याच कामासाठी आला होता. त्याच्या त्या काकाला एक मुलगाही होता, सागर. सागर व माधव एकमेकांशी अजूनही संपर्कात होते. सागर व माधवपेक्षा 5 वर्षांनी तसा मोठा. सागरलाही वाटायचं की हे वैर विसरून दोघे एकत्र यावे आणि म्हणूनच त्याने माधवला बोलावून घेतलं होतं. पण हे सर्व गुप्तपणे चालणार होतं. मला एक कळत नाही अजून म्हातारीला की माध्या, तू कालपासून असा घरात नोकरासारखा का राहत होता? इतक्या वेळ कोणाच्याही गोष्टी लक्षात आलीच नव्हती. त्याला विचारायची, पण माईची मेमरी शॅप असल्याने शेवटी त्यांनीच विचारले. बघ बघ, जी गोष्ट या तुझ्या तरण्या ताट्या पोरांनी विचारायला पाहिजे ती गोष्ट तू विचारते आहेस. म्हणजे तू किती तरुण असशील की सर्व गोष्टी तुझ्याच लक्षात राहत असतात. माई ज्या सोफ्यावर बसलेली असते त्यांच्या त्या दांडीवर माई शेजारी बसलेली अँजी सगळ्यांना पाहत बोलते आणि म्हणे, मी म्हातारे. हं, ती तोंड वाकडं करत हळूच बोलते. ए, आधी तू इथून उठ बरं. लागली लगेच माईंना भडकून द्यायला. रोहन आपल्या पोरीला अँजीला हातातला न्यूजपेपर गुंडाळी करत फेकून मारत म्हणतात.
ए रोहन, तिला का दम देतो रे? खरं तेच बोलत आहे. आहेस मी शार्क? माई आपल्या केसांची वेणी पुढे घेत म्हणाले. अगं हो माई, तू आहेस हुशार. आता आमच्यासारख्या हुशार मुलांची आई म्हटल्यावर तू थोडीच ढ असणार आहे. रोहित आपली हुशारकी दाखवतात. घ्या, कुणाचं काय तर कुणाचं काय. प्रिया चाची कपाळावर हात मारत म्हणतात. अहो विषय काय? आपण काय बोलताय? अरे, मी कुठे विषयांतर करतोय? माईच म्हणाली ना, ती हुशार आहे. रोहित अजून बोलत असतात की शेजारी बसलेला रोहन त्यांचा हात दाबून शांत राहा सुचवितात. कर्म माझे. अरे अँजी, मॅडी आता तरी सांगा की मॅडी गेले 24 तास घरात असा का राहत होता? प्रिया चाची. अगं काही नाही ग चाची. अँजी मॅडीकडे पाहत हसत डोळ्यांनीच विचारते. सांगू का म्हणून? तो काहीच बोलत नाही, कारण साहेबांचं ह्यांच्या बोलण्याकडं आता लक्षच नसतं. तो तर आल्यापासून अँजीच्या शेजारी उभ्या असलेल्या मितालीकडे पाहण्यात गुंग झाला होता. तो काही बोलत नाही आणि कामातून गेल्याचं लक्षात आल्यावर अँजीच पुढे बोलायला लागते. अगं हा 8 दिवसापासून फार मित्रांसमोर त्यांच्या फुशारक्या मारत होता. माझी फॅमिली ॲव, माझी फॅमिली टॅव म्हणजे आपल्याबद्दल बोलत होता. तर मीच याला चिडवण्यासाठी म्हटलं त्याच्या सर्व मित्रांसमोर की ह्याला तर इंडियात काळं कुत्रं विचारत नाही आणि चालला फुशारक्या मारत. तर ह्याचे मित्र ह्यावर जाम हसले. पण ह्याने तिथंच माझ्याशी पैज लावली की बघ, गेल्या गेल्या सर्व तुम्ही त्याला ओळखाल. मीही मान्य केलं, पण एक अट घालून की त्याने स्वतः हे सांगायचे नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला स्वतःहून ओळखत नाही तोपर्यंत. माझी शिक्षा म्हणून. त्याने या घरात आपल्या इतर काकांबरोबर काम करत राहायचं. त्यानेही फुशरकी मारत हो म्हणाला आणि तिथंच बसला. गेल्या 24 तासात तुम्ही कोणीच ओळखलं नाही. या गोष्टीसाठी मला त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या घरातलं कोणीतरी हवं होतं, म्हणून मी मिताली दीदीला सांगितलं. तसंही व्हिडिओ कॉलवर 1-2दा या दोघांनी एकमेकांना पाहिलं होतंच. त्यामुळे मी तिला माझ्या या पैसेत सहभागी करून घेतलं. ती अगदी सहजपणे सांगत होती आणि सर्व आश्चर्य व्यक्त करत होती की आपल्याला साधी शंकासुद्धा कशी आली नाही की हा आपला गोलू असेल. बरं, आता गप्पा झाल्या असेल तर जेवूयात. मला खूप भूक लागली आहे. या माकडाने कुठेही गाडी थांबवली नाही. अँजी मॅडीला पाठीत एक धक्का मारत म्हणाली. त्यासाठी आपणही जागा असायला हवं ना काळ्या तोंडाचे. तिने धक्का मारल्याने तो भानावर आला होता. तिचं बोलणं ऐकून तोही चिडवायला लागला आणि परत दोघांची पकडापकडी सुरुवात झाली. झाली सुरुवात या दोघांची. हसत म्हणत प्रीती मॉम व प्रिया चाची किचनमध्ये गेल्या जेवण वाढण्यासाठी, तर बाकीचे ह्यांची मस्ती पाहत राहिले. गॉड जिजस, असंच कायम हसतं खेळतं घर आमचे राहू दे. मारिया आंटी ही जेवण टेबलावर मांडता मांडता या दोघांची मस्ती पाहून म्हणाली. आता हे रोजच पाहायला मिळणार आहे मारिया. गॉडला थँक्स, आता तुला रोजच म्हणावे लागते. माई डायनिंग टेबलवर बसत बोलल्या. हळूहळू सर्वच मग जेवायला टेबलवर जमले आणि चाची व मॉमने सर्वांना जेवण वाढले. सगळं आपल्या आवडीचे जेवण बघून आपल्या हिरोईनचा तर आनंद गगनात मावेनासा झाला. हे हे मिस केलं बघ मॉम, मी जपानला. ती आपल्या मॉमला मिठी मारत म्हणते. हो ना, मग आता पोट भरून खा, म्हणत प्रिया चाची एकीकडून तर एकीकडून तिची मॉम तिला भरवू लागले. बाकी ही तिघं आणि आम्हाला या आविर्भावात दोघींकडे पाहायला लागतात तसं माई, रोहित त्या तिघांना एक एक घास भरवतात. इकडे फॅमिली गेट टुगेदर चालू असतं, तर मुंबईच्या देशमुख विलाच्या अपोजिट दिशेला कोणीतरी त्यांना असं पाहत होतं. करा, देशमुख फॅमिली, आपली पोरगी आल्याचा आनंद सेलिब्रेट करा. पण बस, काही दिवसच नंतर हेच आत्ताचं हसू तुमचं गायब होणार आहे, ज्याला कारणीभूत तुमच्या जवळचीच व्यक्ती असणार आहे. हा 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 हा. एक गडाडी हास्य करत ती व्यक्ती स्वतःशीच बोलत असते. तर दुसरीकडे परांजपे अँड सन्स कंपनीत आज खूप उलथापालथ होत असते. अचानक शेअर मार्केट अचानक शेअर मार्केट पडल्याने त्यांना खूप मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार असतं आणि त्याचे सर्वेसर्वा अमित परांजपे डोक्याला हात लावून आपल्या केबिनमध्ये बसलेले असतात. डॅड, हे काय आहे? अचानक आपले असे शेअर्स कसे काय पडू शकतात? त्यांचा मुलगा केबिनमध्ये येत बोलतो. हे सर्व तुझ्या लाडक्या भावामुळे व त्याच्या त्या सो कॉल्ड मामे बहिणीमुळे झालं आहे. ते आपल्या मुलाकडे रागाने पाहत म्हणतात.
आता यात मॅडी व अँजीचा काय संबंध आहे? ते तर आजच जपानवरून मुंबईत आले आहेत. त्यांचा मुलगा म्हणजेच मॅडीचा मोठा चुलत भाऊ सागर विचारतो. हो, आजच आलेत ते. पण तिथे काय कांड करून आलेत हे सांगितलं का? आहे का तुझ्या त्या भावाने आणि त्या भवानीने? ते अजूनही रागात म्हणतात. आता ते विचारायला मी 25-30 किलोमीटरचा प्रवास करून जाऊ का? डॅड काही नीट बोलत नाही म्हटल्यावर तो त्रासून बोलतो. आता सांगताय तुम्ही की खरंच जाऊ मी? जायची काय गरज आहे? एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक तू. तुझ्याकडे एक मोबाईल नाही का? लाव त्या तुझ्या भावाला फोन. केबिनमध्ये एक बाई प्रवेश करत म्हणते. ए बाई, आता तू माझं डोकं फिरू नकोस हं. तो त्या बाईला म्हणजेच त्याच्या वडिलांच्या बायकोला त्याच्या सावत्र आईला बोलतो. आधीच तुझ्यामुळे 2 भावात फूट पडली आहे. आता अजून त्यांच्यात दरी निर्माण करू नकोस. सागर तिच्यापुढे हात जोडत बोलतो. मी? मी दरी निर्माण करते? मी फूट टाकली 2 भावंडात? ती त्याच्यावर खेकसतच बोलते. अरे, चाललंय काय तुमचं? प्रसंग काय आहे? जरा तरी भान ठेवा. त्याचे वडील अमित परांजपे बोलतात. सागर, आधी तू त्या बांधवशी बोल. त्याने जपानमध्ये काय गोंधळ घातलाय गेल्या 4 वर्षात तो निस्तार म्हणावं. नाहीतर खूप मोठं नुकसान आपल्याबरोबर देशमुख अँड देशमुखचंही होईल. ते पुढे बोलता बोलता थांबतात. हो डॅड, आत्ताच लावतो फोन. बोलून सागर बाहेर पडतो. क्रमशः भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका हं. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. थँक यू.